माझा फर्स्ट व्लॉग शूट करते. एक तर खाली बसून शूट करते कारण एकदम खूप मस्त सनलाईट येते, चमकते मी इथून की असे ना आपण स्टार्ट करणार आहे. आणि आज मला खूप मोटिवेशन आले. उठले वाटलं की चला आजपासून व्लॉगिंग नक्की स्टार्ट करायची. खूप दिवसापासून मला शूट करायचा होता, पण मी एकदा शूट पण केला होता, व्लॉग बनवला पण होता आणि व्हॉइस ओव्हर केला होता हिंदीमध्ये, आणि ते तर घाण टर्नआउट झालं. मला वाटलं हे मला जमणारच नाही, पण आज पुन्हा मला मोटिवेशन आलंय आणि मी मराठीमध्ये व्हॉइस ओव्हर करते. मराठीमध्ये कम्फर्टेबल वाटतं आणि मराठीमधून व्हॉइस ओव्हर करून एकदम कम्फर्टेबल फील होतंय मला. काय भूत आलं होतं माझ्यामध्ये मला नाही माहिती. मी हिंदीमधून व्हॉइस ओव्हर करण्याचं डिसाईड केलं होतं आणि ते एकदम घालण्याचं ठरलं होतं. त्याच्यामुळे पूर्ण मूड गेला होता मला एडिटिंग करण्याचा, व्लॉग बनवण्याचा. पण मी आता दररोज व्लॉग टाकणार, दररोज नाही पण मग कन्सिस्टंट होणार आहे आणि 2-3 दिवसाला का असेना व्लॉग टाकणार आहे. आजचा दिवस पण खूप प्रोडक्टिव्ह आहे आणि अभ्यास करण्याचा पण मूड आहे मला. मी आज डिसाईड केलं होतं मी सकाळी लवकर उठेन आणि 4 वाजेपासून अभ्यास करेन. अलार्म पण लावला, पण मला आहे ना या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये एक सवय लागली आहे, दररोज अलार्म लावायचा सकाळी 4चा अभ्यासाला, आणि अलार्म वाजला का बंद करायचा आणि पुन्हा झोपून जायचं. हा रुटीन चालू आहे माझा दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये. आणि आता काही 2-3 दिवसापून मी प्रोडक्टिव्ह झाले, थोडेसे सिरियस झाले आणि आज सिरियस झाले ब्लॉगिंग करण्यासाठी. पण माझ्याकडून काही चुका होत असेल ते प्लीज इग्नोर करा. आय एम नॉट अ प्रोफेशनल ब्लॉगर, आय एम जस्ट न्यू ब्लॉगर. आणि आज स्टार्ट केलंय मी. स्टार्ट तर खूप दिवसापासून केलं, तर ब्लॉगिंग आज करते. आणि माझ्या या अशा गुळ्याशा टी शर्ट इग्नोर करा, कारण मी घरी असतेच राहते. बाहेरचे नाही तर कॉलेजमधले जर कोणा मला बघितलं ना ओळखणार पण नाही, कारण मी बाहेर एकदम टिपटॉप बनवून जाते आणि घरात असं घर त्याच्यासाठी जास्त कम्फर्टेबल फील करण्यासाठी, कारण मी असं कम्फर्टेबल फर्स्ट ब्लॉग आणि तुम्ही मला नक्की सपोर्ट करा. देन मला करायचा होता स्टडी, पण मी काही खाल्लेलं नव्हतं, त्यासाठी एकदा मी ब्रेकफास्ट करून घेते. हे आहे माझं ब्रेकफास्टचा सामान. काल मी खूप अनहेल्दी फूड खाते. ब्रेकफास्ट केला आणि मी बसले स्टडी करायला. आज मी करणार होते केमिस्ट्री. स्ट्रक्चर ऑफ ॲटम ह्या चॅप्टरची रिव्हिजन करते. या चॅप्टरमध्ये ना खूप सारे फॉर्म्युले आणि फॉर्म्युले मी खूप लवकर विसरून जाते, त्यामुळे मी आता फॉर्म्युले लर्न करते. गाईज, रिव्हिजन खूप बोरिंग असते. रिव्हिजन केलं का मला तर झोपच यायला लागते, त्यामुळे मी छोटासा ब्रेक घेतला आणि माझ्यासाठी बनवली कॉफी पिल्यानंतर मला जसं फ्रेश फील झालं. त्यानंतर मी पुन्हा बसले स्टडी करायला
आणि मला न्यूमेरिकली सॉल्व करायचे होते आणि मी तेच करते. आणि माझी बहीण मला डिस्ट्रॅक्ट करायला येते. शेवटी तिने मला टेबलवरून उठूनच दिलं. तसं पण मी आज खूप सारा स्टडी केला होता आणि मला खूप आळस पण येत होता. तर आजच्यासाठी एवढंच. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.